तिथं घरी कस काय जाऊ? आजूबाजूची लोक पाहणार नाही का? हा म्हणजे मला जर तुमच्या बाईनं पाहिलं म्हणजे माझ्या चिट्या धरून तिथेच आपटावं लगी. तू ये काय, तू नोटंगी बंद कर पटकन घरी. बरं बरं येते पण कोणी पाहणार नाही मला. पहा बरं का, काही जर झालं तुम्ही सांगा. मग साफसफाई करायला आली होती मला. ती माझी जिम्मेदारी. तू ये. हा ठेवू का? हा मस्त गादे गुडघे फोडायचं काम नाही काय नाही. हा ना बाई, लय दिवस झाले गादीवर काही केलंच नाही. इकडंच रानावानात हातपाय फुटून राहिले. हा ये तू ये. बरं बरं निघते मग. हा लवकर. बाई माझा नवरा बी ना खरं लय काम चुकार आहे. हा ह्याला 10 वेळा सांगितलं मधले सगळे कामं उरकून घ्या, सगळी घाण तिथं ठेवून दिली आहे. आता कुठे जाऊन बसलेत काय माहिती, कुठं बघू काय माहिती. ह्यांना तर एवढं बी कळत नाही आपलं एवढं मोठं शेत आहे, आपली बायको कुठं शोधत फिरेल काही घेण देण नाही. कुठं जाऊन बसलेत ह्यांना ना फक्त भेटू दे मला समोर. यांची अशी वाट लावते ना. कुठं गेले तर हो, कुठे गेलते तुम्ही? कुठे गेलतो म्हणजे? इथून कुठून आले तुम्ही? कोण? तुम्ही वावरात गेलो तो. वावरात गेलो तर मग सांगून जाता नाही आला का तुम्हाला? तुला काय घरी मस्त नट्टा पट्टा करी ती पार आकडे काढी ती. अहो तुम्हाला माझ्या आकडे काय गेले नाही. तुम्ही असं काय बोलताय? मी बायको आहे ना तुमची. मग कुठे गेलते ते काय ते पाणी काय आलं केलं जाऊन तिकडे तुम्ही? पाणी आलं तिकडचं सगळं आपल्या वावरामध्ये. हा का? मग तुम्ही बघितलं का ते पाणी बिनी बंद करून आले का नाही? अहो मी तुम्हाला सांगितलं होतं इकडचे काम आवरून घ्या. तुम्ही ते सगळं तिथंच टाकलंय, इकडे निघून गेले पहिलं. बरोबर आहे. जाय त्या कार्यक्रमाला जाय तिकडं नाचायला. अहो तुम्हाला तेच म्हणते ना, चला ना जाऊ दोघं बी आपण. हा तेच सांगायला मी तुम्हाला केव्हापासून शोधायला. मला जरा काम आहे, तू जा एकटी. मी एकटं जाऊ जाय. म्हणजे तुम्ही येणार नाही माझ्यासोबत? मला काम आहे थोडस 10-15 मिनिटं. मला वाटलंच होतं असंच करताय तुम्ही म्हणून. हा एवढं मस्त मी मेकअप वगैरे केलाय म्हणलं दोघांनी. अर्धा तासाने येतो मी. नक्की जाऊ मग मी. हा तू पुढे चल, मी आलो. तू एक काम कर, तू ये ना, तुला मी फोन पे पैसे टाकतो. मस्त पार्लर बिर्लर करून देते. आता कुठे पार्लरला जायला वेळ आहे हो. डायरेक्ट मी तिकडे जाणार आहे. तुम्ही काय करा, मी तिकडे गेल्यावर मेकअप वगैरे दुसऱ्याकडून करून घेते. ते मुली असतात. फोन पे करा मला. दर 500 रुपये टाकले पाय मेकअपला. जाय मेकअप करून घे. हा ठीक आहे चालते. पण तुम्ही आलो तसं नक्की हा, सांगते मी तुम्हाला. मी वाट बघीन तुमची तिथं. येऊ का? हा ठीक आहे चला. आता हेच वाटतं मालकाचं घर. कोणी पाहणार तर नाही ना. हाय हाय मालक इथेच बसले. इकडे तिकडे काला पाहू राहिली भाऊ टेक का तू? ते कोणी पाहिलं ना तिकडं. मालक तुम्ही ते इकडं राहते नाही ना काय? तुमचे कपडे तू चप्पल काढ इकडे. ये ते चप्पल काढ साईडला. मी डस्टबिन मध्ये टाकून देते का? हा कचरा आहे त्याच्यात. अरे छे बरं चल ये पटकन. किती टाइम केला तुला? लवकर येतो ना. घरात कोणी आलं तर म्हणजे कोणी इकडं आलं मला खरंच लय भीती वाटते हो. भीती काय वाटते? तू काय नवीन आहे का? नवीनचा प्रश्न नाही आहे, पण तुमची बायको जर इकडं आली चुकून बोलून मग काय? तू बोल, तू बायकोच ना. हा आहे, पण ती घरची आहे, तिचा अधिकार जास्त आहे. मी बाहेरची आहे ना. तुम्ही बायकोच ना, म्हणजे बाहेरचे असं नाही तर कोणते असं 2 नंबरची तुझाचे नंबर. तेवढ्या पुरतीच बायको म्हणते. नको काय लयच लाज होती का तू? लाजत नाही, मला भीती वाटत राहील. भीती नाही वाटत तिकडे. भीती वाटून काय होत तुम्ही हात नको टाकू असं मला लाज वाटतं बाई. असं काय? आणि तवा नाही का मला लाज? अंधारात केलं होतं. इथं टुपनळी लावून ठेवली एवढी मोठी, आणि तिला मक्कात काय दिसत? एकदा मक्कात गेलो, एकदा बिलायतात गेलो, एकदा बाजरीत गेलो, गिन्नी गवत सुद्धा नाही सोडलं आपण.
अरे बाप तिथे इतके पानं लागले भाऊ. मला लय काटे लागले बाई. आख्या परकरला काटे लागले होते. साडी घालेली होती त्या दिवशी. मग आता ना त्या दिवशीपासून मला ते जाड जाड पॅन्टी घालायची सवय लागली. म्हणून मी ना ते परकर आणि साडी घालायला सोडूनच दिले. पॅन्टीत घुसत नाही. मी म्हणलं आज बी कुठं नेते आणि कुठं नाही. बिलायच्यात नेत्या काय आले जाडजूड पॅन्ट घालून. आज तुला मक्कातच घ्यायचं होतं. पण तुमची बायको आली तिथं मग काय. बायकोनी खेळ केला आमचा गाव. तिला ना मी असं ठेसणार आहे ना आता तिचे पुढचे दातच पाडून टाकणार आहे. नका ओ गरीब आहे ओ बिचारे. अरे गरीब म्हणजे लय ताण देते तुला माहिती आहे का? काय किती बेकार येते. म्हणजे ती फक्त दिसायला पाहून घ्या तिला. सुंदर आहे ना. फक्त सुंदर दिसायला आहे, बाकी सगळा कचरा आहे. कचरा आहे म्हणजे पुरा कचरा आहे. नुसता पुष्ट्याचा बॉक्सच आहे. काही खरं नाही त्याचं. मी बाई आता माझ्या ध्यानात आलं. काय हो मालकीने मला सांगितलं होतं त्याला कंस लय आवडते म्हणे. मला कंस काढून ठेवायला लावले होते. तिथं जर बांधावर पाहिलं आणि तिथं कंसाने दिसले तर म्हणशील माझ्यासाठी कंसाने काढले. जाऊ का मी. तिला मी बरोबर माझी लावेल. ती ना ती येत नाही अर्धा घंटा अजून. आता 10 मिनटं संपले, अजून 20 मिनटं बाकी आहे. 20 मिनटं आपल्या हातात आहे. आता ते गोठ्यावरच्या बांगल्यावर जातील का इकडच्या बांगल्यावर येतील. जाऊ मोर कुठे येऊ तिची मर्जी. बाई इथं जर धरलं मला तर मी काय सांगू बाई. कायला आले बाई आता काय सांगू. मी आहे ना सांगायला तिला. काय सांगशाल तुम्ही. बरोबर आहे. मशीन काय करीत होत तुम्ही धार लावून मग काय सांगायचं. कार्यक्रम तुम्ही धार उघड्या करा ना. तू घाबरते कशाला. मला तर नुसते अशी धडकी भरली. मी आहे ना. तू घाबरते कशाला. ये जवळ ये. घाबर नको. तुम्ही असं खांदे राहत ना खांदे. अगं तुला सांगत आहे की बाय टेन्शन घ्यायचं नाही. सगळा दोष तीच आहे. माझा दोष आहे बिलकुल नाही. म्हणजे मी तुला तेच सांगू राहिलो मागाशी का ती आहे ना फक्त दिसायला तिला पाहून घ्या. बाकी मधून ती काहीच कामाची नाही माझ्या. मधून हां माझ्या काहीच कामाची नाही ती. मधून म्हणजे काय. तिला इंटरेस्टच नाही ह्या गोष्टीत. तू कसं रिस्पॉन्स देते नुसती डोळेवर करते. असं वाटत नाही तिच्याकडे फोन म्हणजे साधी सोपी चांगली बाई दिसते ती. काही खरं नाही तिथं. फेल मॉडेल आहे. फील कसं राहतं. फेल म्हणजे अगं तुम्ही असं हात तू इकडून तू घ्या कशी ना. तू कसं रिस्पॉन्स देते मला. हा म्हणजे नाही का असं डोळेवर करते थोडंसं आवाज बिवाज. तसं ती आहे ना काहीच करू नाही. नुसती मूड द्यावानी पडते. मला तर असं वाटतं हा मुर्दा आहे काय. एकदम प्रचंड मला राग येतो. बाय निश्चित तुला सांगते बाय. अशी झोपली का अशी झोपली का झोपली अशी झोपली का झोपली घाला तुमची. काय करायचं तुम्हाला. मग असं काय कामाचं हे काय कामाचं मला ते सांग. हा तुमचं म्हणणं काय मग. तुझ्याकडून कसं मला रिस्पॉन्स भेटतो. तुझ्याकडून मला आउटपुट भेटतो ना. तसं तिच्याकडून काहीच भेटत नाही. नुसता चिखलाचा गोळा येतो. काहीच कामाचं नाही. काहीच कामाचं नाही. तुला सांगतो आपलं जर बनलं ना आपण मी डायरेक्ट तिला फारकत देऊन टाकणार आहे. बाई पण ती माझ्या झिट्या ठेवीन का. झिट्या उपटून टाकीन ना ती मायावाल्या. तुझ्या पण मला पूर्णपणे सुख भेटतं. पण काय म्हणते तुझ्यासारखी मला कोणीच भेटू शकत नाही. ऐका ना मग. तुझ्यासारखी मला कोणीच भेटू शकत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे काय माहिती आहे का. तुला बिन निघवतात म्हणलं तर बिन निघवतात येते. तुला बिलायतात म्हणलं बिलातात येते. मक्कात येते. कुठं पण येते तू. तसं आहे ना तुला सांगतो ती आहे ना ती फक्त याच्याच कामाची फक्त वेळच्या कामाची. बाकी काही खरं नाही. त्याच्यात बी रिस्पॉन्स येत नाही. फेल मॉडेल. ऐका ना मी आता कसं गिन्नी गवत पाहिलं बिलाईत पाहिलं बाजरी पाहिली मक्का पाहिली. पण आता माझं काय म्हणणं आहे माहिती का. तुम्ही आता मला घरच दाखवा ना. गादी पलंग कधी दाखविल्या. मग हे काय नाही आज दाखवली ही तात्पुरती हो. आता तुम्ही तर मला म्हणतेच की तू माझी बायकोची अशी तुम्ही माही घालवलीच तशी माही घालवलीच. मा फुलं असं होतं तर ते फुलपार हां आता ते फुलाचे असे 3, 13, 9, 12 झाले. आता त्या फुलाकडे कोणी पाहणार आहे नाही त्याचा वासही घेणार नाही. बरोबर आहे ना. आता तुम्ही सोडून आहेच कोण. बरोबर. मग कमीत कमी माळ तरी टाकून घ्या. असं लपून छपून कितीक दिवस म्हणजे. नाही हाय असंच राहू दे. ती माळ बिळ नको. मग
तुम्हाला प्रॉपर्टीत वाटा घेशील मला टाकल्यावर. मग मला नाही कामालाच ठेवले का तुम्ही? तुला काय जे पैसे लागेल ना 10-20,000 रुपये काय लागले पाहिजे. नाही बाई मला त्याच्यामध्ये काय आपलं परवडत नाही बाई. पण मग तर कसं आहे कधीतरी मला हक्काचा नवरा करावाच लागल. एक तर तुम्ही मला लग्न करून द्याय ना. तो सोडले ना 2-3 नवरे. कधी सोडले? मला सोडून जाऊ शकते तो काय बरं सोडायचं. 2-3 नवरे नव्हते बॉयफ्रेंड होते ते माझ्यावाले. नवऱ्याचं लग्न करायला होतं बरं का. अहो कायचं लग्न आणि कायचं काय? तुम्हाला शिकते काय? तुम्हाला कोणी सांगितलं? सांगितलं कोणी? त्या गांग्यानीच ना. गंग्याने सांगितलं, तो गांग्या आहे ना. सांगितलं. तो आंघोळ आहे तो काळा जरा शिरप्या आता त्याने ऐका सांगितलं. तुम्हाला एक सांगते. गंग्या आहे ना गंगे स्वतः मावर लाईन हानीत होता बर का. गंग्यात जाऊ दे मरू दे. मला ना तुम्ही माझं ऐकून घ्या. बाबूराव बरोबर ते शिरप्या बरोबर. शिरप्याचा मला प्रचंड राग येतो. तुम्ही ऐकून घ्या त्या का नाही? तुम्हाला ऐकायचं का नाही? तुला सांगतो मला ना शिरप्यातरावनी सांगितले त्या शिरपतरावला ना तुम्ही तिकडे चुलीत घाला ढाणा त्याचा शकत बसा. इकडे मग ऐका. चुलीत घाला नाही त्याने लय मोठं तुम्हाला माझ्या संग भांडण पैसे बुडवले करायचं त्यांनी. तुम्हाला माझ्या संग भांडण करायचंय का? नाही तुम्ही मला कायला बोलविले? चाललं घेऊन ते करीन मी नंतर. आधी माझा निर्णय लावा तुम्ही काय दे. तुम्ही म्हणते ना गंग्या मावर लाईन आणत होता त्याने मला लग्नाचं बोलला. मी त्याला नाही म्हणले म्हणून त्याला दणका गेला आणि तो माझ्या अशा बुराया करीत येऊन राहिला. आणि तुम्ही बाब्याचं म्हणता ना बाबेचं नाही त्याचं येडपोर नाही का येडपोर त्याला मागत होता मला. जाऊ दे मरू दे तिथं. त्याचा पोर कुठे जाणार आहे? मला काय मक्कात नाही येईन. जाऊ दे मरू दे. तू ऐक मी काय म्हणतो घेऊ टप्पन आवरून तर लगेच. तुम्ही काय मला रिस्पॉन्स आहे ना काय नसतं यायचं आणि एवढं करायचं चाललं ते जायचं. शिरप्याचं नाव काढलं ना त्यांनी माझे पैसे बुडवले म्हणून मला लय राग आला त्याचा. तर जाऊ दे तुमचं ते माझं ते आठवलं म्हणून मला मी चिडलो थोडस. माझं त्याचा काही संबंध नाही. पण तुम्ही काय मला बळजबरी हे करून राहिले. तुम्ही तर फक्त मला कामापुरतं मामच धरून राहिले. सॉरी. या अशा तर लय भेटतील मग फुकट करणारे तुमच्यासारखे. सॉरी. या असे चिटकू नका बाई मला लगेच. सॉरी. गंज आता एवढे दिवस गंज फुकट केलं आणि फुकट खाल्लं. आता काय मी करून नाही देणार. तू आता नाटक नाही मी ते गोदाडी शिरणारच नाही. तर तुम्ही काही करा तिकडं. एवढ्या दिवसापासून फुकट माझ्या घेऊ राहिले तुम्ही. का तुम्ही मला पगार वाढून दिला करून घेऊ का काय? कधी करून घेऊ? लग्न करून टाकू आपण. चल कधी चाला? आज शेवटचं गेम. चल शेवटचा म्हणजे आज तुम्ही करून घ्याशान उद्या सोडून द्याशान. कसं सोडीन तुला? चल या बाबाई जर असं जर केलं ना मग तुमचे 3, 13, 9, 12 वाजीन मालक मी. मग मी 4 चौघात तुम्हाला इज्जत देते म्हणून तुम्ही हे नका विचार करू की आपली कामवाली ना आपल्याला काय करीन म्हणून. चाल लय बोलती लय तोडली तुला. चल टपकन दिशावरून चल घे चल. माझा नवरा तर बोलला मी अर्ध्या तासाने येतो. अजून यायचा पत्ता नाही. या माणसाचा कुठं जाऊन बसलाय काय माहिती. आता मी घरी आले वाट बघून एकटीलाच किती बोर. गेट कसं काय उघडा बाई? कुत्र्या बित्र्यानं उघडला असेल. माझा नवरा बिना इतका निष्काळजीपणा करते कोणत्याही गोष्टीचा. त्याला तर काही घेणं देणंच नाही कोणत्याच गोष्टीचं. बाई चप्पल तर ह्यांची दिसायली म्हणजे घरीच असतील घरी आले असतील. पण मला किती खोटं बोलले. तर तुझा पुढं मी अर्ध्या तासाने येतो. अर्धा तास नाही 1 तास नाही 2 तास झाले तरी ह्या माणसाचा पत्ता नाही. आणि घरी आलाय वाटतं. ही चप्पल माझ्या दारात बाईची चप्पल कस काय असेल बाई? ओ दार काढता का? काय एवढा हळू का दार काढताय तुम्ही? सरका मला मध्ये येऊ द्या. काय झालं? काय झालं म्हणजे? घरात काय करत होतो तुम्ही? तब्येत बरी नव्हती का म्हणून घरी येऊन झोपले तुम्ही? माझ्याकडे मोबाईल नव्हता. मला कॉल करून सांगायचं घरी चाललोय म्हणून मी. तू काय माझ्या बाप नाही. मग प्रत्येक गोष्ट विचारायला बाई आणि काजल ही तर काय करतीये? ते घर साफसफाईला बोलवलं होतं. साफसफाईला बोलवलं इथं मालकाने. इकडच्या घरी येते का तू? मला एक सांगा तुम्ही ह्या बाईला
आपल्या शेतामध्ये मळ्यामध्ये कामाला ठेवले का घरात कामाला ठेवले हो? बोला ना. मालक म्हणे लय जाळा झाला म्हणे तिकडच्या घरी, चल म्हणे काढायला. मी म्हणलं मी नाही येत तिकडं, मालकिणीला विचारेल नाही. तर म्हणे तुला काय करायचं म्हणे, मी सांगतो ना, चल वय पुढं म्हणे. म्हणजे तुला इथं कामाला बोलवलं का त्यांनी? मला का बरं नाही विचारलं तुम्ही? तिच्याकडून करून घेतलं सगळं. तुम्हाला काय गरज होती? हा, बाई मी घरातली, जाळ्या झाल्यात नाही झाल्यात ते मला माहिती, तुम्ही का बरं एवढं चौकशी करताय? हा, काय गरज होती हिला? काजल तू कस काय आली का मला नाही विचारता? मालकाने सांगितलं म्हणून. मला एक सांग, तू तुला मळ्यात कामाला ठेवलं होतं का इथं घरी कामाला ठेवलं का? इथं आली तू? मी तेच बोलले मालकाला, मला तिथं कामाला ठेवेल म्हणलं, इथं काय संबंध म्हणलं माझा. तर म्हणे तुला काय घेणं आहे, मालक मी आहे का ती मालक आहे म्हणे. आणि का हो, तुम्हाला मी काय बोलले होते? हा, अर्ध्या तासानं तिथं कार्यक्रमाला या बोलले होते, सगळे पाहुणे रावळे वाट बघत होते. 2 तास मी तुमचा वाट बघितलाय तिथं. हा, झोप लागली मी काय करू? लागली. मी जाऊ का मग? आता माझ्या इकडलं आवरलं. तू जा जा, तू सगळं मळ्यातले ना जेवढे काम पडलेत का, काय हसताय एकमेकाला बघून? काही नाही. काय हो? आता मालकाचे काय? 3, 13, 9, 12 वाजणारे म्हणून. तू काय काजल तू मला जा, तू ना सगळं मळ्यातलं काम आवर. जर नाही आवरलं, तिथलं काही दिसलं नाही ना मला आवरलेलं, तर हिची पण वाट लावते मी. हिला ना कामवून काढून टाकते मी आता. मला ना काहीतरी वेगळं झिंगाट दिसते. हा, तू ना काय डाऊट करणं सोड. डाऊट करणं सोडू, हा, आणि जोपर्यंत माझी वाट लागून जाईल ना तेव्हा कळीन मग मला. या तुझ्या वागण्याकडे ना कोणतंच लेबर टिकून नाही राहिलं आपल्याकडं. एक कामाने टिकत नाही. हा ना, मग घरात घेऊन बसा ना तुम्ही. हा, कामवाल्याला घरात घेऊन बसा. बसले ना आज घरात घेऊन. मला खरं खरं सांगा, तुम्ही काय केलं? तुम्ही ह्या बाईला घरात घेऊन काय केलं? कुणी म्हणजे मी घेऊन बसले होते का? हा, काय काय बोलते तुला? काय बोलते मी? ही बाई तुम्ही घरात कामाला कसं काय बोलते का? हो, मी शॉर्टच आहे तुमच्यामुळे ना, शॉर्ट झाली मी. हा, नेहमी तुमच्या मागं लागून राहावं लागतं. तुम्हाला म्हणते आहोत चला ना इकडं, आहोत चला ना तिकडं, नाही येतो मी मागून. आणि ही अशी कान करत बसता तुम्ही इथं? सांगा ना तुम्ही, घरात काही काम होतं? हिला घरात घेऊन बसले तुम्ही? पैसाच नाही मामा. नाहीये, नाहीये खरंच. कडी लावून कोणी बसतं का हो असं घरात? खरंच नाही. सारखा व्हा बाजूला, लाडात यायचं नाही जास्त. काय नाराज म्हणजे? फुल नाराज आहे मी तुमच्यावर. अहो मला एक सांगा, तुम्ही मला काय बोलले होते? चल तर पुढे, मी अर्ध्या तासात आलो. हा, आता 2 घंटे उरले, तुमचा आणखीन पत्ता नाही तिकडे यायचा. आणि घरी येऊन बसला, ते बी मधून कडी लावून. काय चालू होतं? बाहेरचा कचरा मध्ये येतो, झाडझूड करताना थोडेसे समजून घ्यायचं. असं का? बरं, ठीक आहे. तुझी ही पिंपल्स आली, तो नाकाचा शेंडा वाढला पाहिजे. तू लय शानी झाली काय? आता उगाच मला काही पण बोलून घुलू नका बरं का, सांगते मी तुम्हाला. तेच मजाक करतोय मी. मला नाही पटत बाई तुमचं हे असलं. बरं मी काय म्हणतो, काय काय जेव करून आता हे अति होते असं वाटत नाही तुम्हाला? मग आता ऐक नाही बाय, काय समजा मी जर तिच्या बरोबर काही करेल असेल, बरोबर आहे की नाही? हा, तर मला करता येणार नाही ना आता. म्हणजे हे बघा, तुम्हाला मी आत्ताच प्रेमात सांगते, त्या सटवीचं जर नाव तुम्ही घेतलं ना, तिच्या झिंजा उपटून टाकीन मी, जर असं काय असेल तर. 1 मिनिट ऐक. काय? समजा जर मी तुझ्या बरोबर काही केलं तर थोडासा गॅप देतो ना मध्ये, देतो का नाही देतो? बरोबर आहे की नाही? समजा मी जर हिच्या बरोबर जर काही गोष्टी केल्या तर तुझ्या बरोबर मला खूप गोष्टी करायला इंटरेस्ट राहणार नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय, मी जर तिच्यासोबत काही केलं असतो तर तुला म्हणलो असतो का मी? पण इथं मला घुलवण्यासाठी तुम्ही काही म्हणू शकता ना. तुम्हाला चांगलं माहिती आहे तुमची बायको तर नाहीच म्हणणार आहे. हा नाही, तू हा म्हण ना. तू कोण हा म्हणून मी? तू लगेच समजाल ना. आहे ना, तो नवरा आहे ना, तो नवरा कसा आहे तुला माहिती आहे ना, तू लगेच कळल ना. तो नवऱ्याचा विश्वास, सगळं खोटं बोलू शकतो पण काम नाही खोटं बोलू शकत ना. तसं काही नाही ना. तुला तेच सांगू राहिलो, तू माझं ऐकूनच घेत नाही. माझ्यावर विश्वास ठेवतो, नसेल विश्वास ना लगेच येतो. नको बाई, घरात चला. पण हे बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगतेय, प्रेमात सांगतेय, तिच्यासोबत जर नंतर तुम्ही घरी आले मला न विचारता तर तुमची पण सुट्टी, आणि तिला तर कामावूनच काढून टाकीन मी. तसं काय वागणार नाही, माझा विश्वास राहते. ठीक आहे. आणि तुला जर भरोसा नाही ना तर मग या गोष्टी मला प्रॉपर जेव घालायचे. हो का? हे बाय, जास्त नाही, फक्त 24 तास होतो. 3 टाईम. 3 टाईम? 24 तास होतो.
हो का? सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम मला गोळ्या खाऊ मला एक सांगा, तुम्ही मला एवढं शिकवताय म्हणजे मी तुम्हाला जवळ येऊ देत नाही म्हणून तुम्ही काय असा विचार करायला लागले काही वेगळा काही? तसं नाही. हे तुला डाऊट येतोय ना तर माणूस बाय मी काही इंजिन नाही, बरोबर आहे की नाही? एवढं 2-2 5-5 वेळा व्हायला शक्य आहे का? एकटाच तुम्हाला खुश करीत आहे. चला, एकतर मी किती थकून आले तिकडून माहिती आहे का, तुमचं काहीतरी वेगळंच राहते. असं डाऊट घेणं सोडून द्या, डोक्यातून काढून टाका. लावून घ्या ते. हां